वळूया पुढल्या बातमीकडे। विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात घमासान। शरद अली असं व्यंगचित्र वाघ यांच्याकडून ट्विट करण्यात आलं। देशमुखांच्या पेनड्राईव्हचा वाद पोहोचला वैयक्तिक आरोपांवर। शरद अली असं व्यंगचित्र वाघ यांनी ट्विट केलं होतं। हा खरा वाद होता देशमुखांच्या पेनड्राईव्हचा, मात्र तो पोहोचला वैयक्तिक आरोपांवर। सारख्या ज्या आहेत त्या सापशिडीवरती जसं एखादं दान पडलं की पटकन पुढे जायचं आणि आपण कोणीतरी मोठं व्हायचं, पदावर बसायचं आणि मग स्वतःला खूप मोठं समजायचं, असं चित्राताईंचं झालेलं आहे। त्यांनी ज्या काय सापशिड्यां म्हणून ज्यांना ज्यांना वापरलेलं आहे त्यांची सुद्धा नावं सांगता येतील। त्याच्यात मी स्वतः आहे, विद्या चव्हाण, ज्याच्या माझ्या बरोबर त्या असायच्या। आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही। पक्षाने, भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 20 वर्षात चित्रा वाघला एकही लाभाचं पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं। सगळं जे काही संपलेलं होतं आमच्या घरातला मॅटर, त्याच्या ऑर्डर्स आल्या होत्या आमच्या बाजूने, परंतु त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करून यांनी कशा प्रकारे त्याला वेगळं वळण दिलं, कशा प्रकारे ट्युशन दिली। तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय, माझा अनुभव आहे। आणि चित्रा वाघने अशा प्रकारे करावं, तिच्या आवाजात तुम्ही हे ऐकलेलं आहे। याचं उत्तर काय आहे तिच्याकडे? या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई, त्यांना मुलगा हवा होता, मुलगा। हिला पहिली मुलगी आहे, दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती, तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही। हे मी नाही सांगितलंय, त्या गौरींनी सांगितलंय। आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला। तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय, माझा अनुभव आहे। आणि चित्रा वाघने अशा प्रकारे करावं, तिच्या आवाजात तुम्ही हे ऐकलेलं आहे। याचं उत्तर काय आहे तिच्याकडे? या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने, वहिनी म्हणजे आई म्हणतो, अशा वहिनीवरती हात टाकला, तिचा विनयभंग केला। तिने घरी सांगितलं, ही सासूबाई हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात, याची चर्चा करायची नाही।